नमस्कार, मी सूरज चव्हाण. आता आलो आपण दिव्या ॲड लॅब या ठिकाणी आणि खरं तर या ठिकाणी प्रेक्षकांचा जो काही प्रतिसाद आहे आपल्याला वाढताच बघायला मिळतोय. काही प्रेक्षक आपल्यासोबत, त्यांना विचारूया. चित्रपट अजून देखील चालू आहे, बघतायत, कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान. हा चित्रपट बघून आम्हाला मनाला खूप शांती वाटली. ज्यांना माहिती नाही की रामदास स्वामी कोण आहेत, अजूनही म्हणजे काही लोकांना माहिती नाही की रामदास स्वामी कोण आहेत, या मूवीच्या म्हणजे पिक्चरच्या माध्यमातून रामदास स्वामींची श्री दासबोध लिहिला आहे. ते सगळ्या लोकांना कळेल की त्यांचं कार्य काय होतं. खरं तर आज हा समर्थांचा जीवनपट कुठेतरी हा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व माध्यमातून आज समर्थांची ओळख होते. काय सांगा? समर्थांची सगळ्यांपर्यंत ओळख जाते, त्यात सद्गुरूंचं जे कार्य आहे त्याची पण माहिती होते. आपल्याला आतापर्यंत फक्त रामदास स्वामी माहिती आहेत, पण रामदास स्वामींनी समाजाला कसं बळकट, आरोग्यदायी आणि शत्रूशी कसं लढावं हे छान शिकवलं याच्यामध्ये. म्हणजे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. छान. जय रघुवीर समर्थ. खरं तर हा बहुप्रतीक्षित चित्रपट होता, जो खूप दिवसानंतर बघायला मिळाला. सर्व प्रोड्युसर्स, डिरेक्टर, त्याच्यातले काम करणारे जे सगळे लोक यांनी ही भूमिका पुन्हा एकदा जिवंत केली आणि आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान मानतो की ह्या पंचवटी या नाशिक नगरीमध्ये आम्ही आहोत. एक योद्धा संन्यास या महाराष्ट्राला लाभून गेलेत, ज्यांनी संबंध भारतभर फिरून पायी भ्रमंती केली आणि या हिंदू धर्माची ज्या काळात यवन फिरत होते त्या काळात याला पुन्हा एकदा जागृती दिली. तर खूप खूप धन्यवाद ह्या चित्रपटात सर्व काम करणाऱ्या लोकांचे, या दिग्दर्शकांचे, आणि मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि बहुसंख्य लोक येतात चित्रपटासाठी, परंतु एक विनंती आहे की बऱ्याच थिएटर्सला हा चित्रपट अजूनही दाखवला जात नाही. माझ्या मते फक्त विजय ममता आणि दिव्या ॲड लॅबला दाखवला जातोय. याला स्क्रीन्स मिळाव्या. खूपच छान आहे आणि रामदास स्वामीचे जे मांडलेले हे ते खूप म्हणजे खूपच हे खूप सर्वांनी प्रेक्षकांनी पाहावे हीच विनंती. कोणाची प्रस आहे? प्रस कोणाची आहे? सगळ्या आताच्या लहान मुलांपासून सगळ्यांना दिली पाहिजे. हा पिक्चर शाळेमध्ये पण दाखवा. आता हा प्रसारित तुमच्या हातात आहे. आम्ही आमचं काम केलेलं आहे, म्हणजे घरात आपल्याला रघुवीरांना पोहोचवायचं. आता गरज यायला लागलाच बरं ना. पहिला जो होता तो यावणांचा परत सुरू झाला. गरज आहे या गोष्टीची आता. लहान मुलांपासून म्हणजे गरज आहे आणि हे लहान मुलांनाच कळलं पाहिजे. दाखवताचाही प्रकार त्या पद्धतीने झाला. 2 मिनिटं फक्त ओळख करून देतो. क्या बात आहे. कुलकर्णी नारायणाची भूमिका केली. हे या आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सचिन भावे आमचे कार्यकारी निर्माते आणि धनराज वाघ आमचे सिनेमॅटोग्राफर. आपले नाशिकचे आहेत. खूपच छान झाला असा हा चित्रपट. खरं जे सुंदर होत सगळ्या चित्रपटगृहांमध्ये सेवा आणि सगळ्यांना दाखवा. वाटलं तर ठीक आहे, म्हणजे तिकीट कमी करा पण सगळ्यांना शाळेच्या मुलांना आवर्जून दाखवा. आई वडिलांना जरी संस्कार कळले तर ते मुलांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे आई वडिलांपासून तर शाळेत पण खरंच दाखवा. पहिल्यांदा आई वडिलांनाच गरज आहे. सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी सांगू इच्छितो की मी आज तिकीट बुक करत होतो, तसं ताई म्हणाल्यात की बाकीच्या मल्टीप्लेक्स मध्ये पण हा चित्रपट दाखवण्यात येत नाही आणि नंतर तर शनिवार नंतर असेल की नसेल हे पण सांगता येत नाही. तर हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र जर अशा चित्रपटांना जर स्थान मिळू शकणार नसेल आणि थिल्लर चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरती प्रचंड कलेक्शन होणार असेल, तर सर्वप्रथम तर सर्व मंडळी इकडेचे जे डिरेक्टर्स असतील, प्रोड्युसर्स असतील, यांचे मनापासून आभार मानतो की हा बहुप्रतीक्षित चित्रपट होता. अशा चित्रपटांमध्ये लोक कोणी असो पैसे टाकायला घाबरतात की, कारण शेवटी पैशांशिवाय हा मूवी किंवा कुठलाही चित्रपट चालू शकणार नाही. परंतु अशा चित्रपटाला आपल्यासारखे लोक येतात, गर्दी करतात आणि यांना काहीतरी प्रतिसाद मिळतो.
हीच आपण त्यांना दिलेली सर्वात मोठी पावती असेल. तर मी मनापासून तुमचे आभार मानतो की हा चित्रपट नसून आपण कदाचित येणाऱ्या काळासाठी नसू, परंतु येणाऱ्या काळात समर्थ रामदास स्वामी महाराज या महाराष्ट्रातल्या बाहेरच्याही लोकांना कळू शकतील. कारण की मनापासून मला असं वाटतं की ह्या पृथ्वी तलावरती जे कोणीतरी झाले असतील, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी महाराज ही एक संघर्ष योद्धा आणि एक योद्धा संघर्ष ही एक मोहम्मद सांगतो हे जे आहेत समर्थांनी स्थापन केलेले जे मठ आहे त्यामध्ये लाखलगावचं मठ आहे नाशिकच्या जवळ, त्याचे मठपती आहेत. तर मनापासून मी तुमचं त्या दिवशी एक मी पण बघितली हा चित्रपट बनवत असताना तुम्हाला किती कष्ट पडले. खूप काळापासून हा चित्रपट लोकांसमोर येणार, परंतु प्रत्येक वेळेस पोचून मी सुद्धा म्हणालो की नक्की आता येणार आहे, परंतु तो खरंच आला मनापासून. तुम्ही तुमचे माझ्या मते जे समर्थ आम्ही याच्या पुढे मनापासून ध्यान करू ते चित्र तुमचं नक्कीच असणार. आणि जास्तीत जास्त काय करा, तुम्ही जास्तीत अभिप्राय द्या, जास्त शेअरिंग करा. कारण काय होतं माहितीये का, माउथ टू माउथ पब्लिसिटी जी होते ना ती जास्त महत्वाची आहे आणि ते केल्यावरच थिएटर आता या वीक मध्ये आता थिएटर वाढले. आणि जरी तुम्हाला असं वाटेल तर आता तो जाणार नाहीये पुढे काही हा तर तो राहणार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवायचंय. असेच आपल्या धर्माचे आपल्या संस्कृतीचे चित्रपट अजून अजून काढा. अजून एक सांगावं वाटतं की दर 10 वर्षांनी महाभारत वगैरे अशी सिरियल यायलाच पाहिजे. समर्थ रामदासांवर आजपर्यंत कुठलाच पिक्चर आला नव्हता. आपल्याला पण या प्रेक्षक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की प्रेक्षक जर चित्रपटगृहाकडे आले तरच निर्माता किंवा दिग्दर्शकांना तो पिक्चर बनवावासा वाटेल. तर ही पण आपली जबाबदारी मराठी वाचवावी याच्यासाठी आपण पण प्रयत्न करायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. किरण बडगुजर सर आमचे सहनिर्माते, वैभव मानकर सहनिर्माता, माझं नाव विक्रम गायकवाड, निनाद कुलकर्णी, निलेश कुंजी, सचिन भावे आणि धनराज बाग. रामदास स्वामींचा आवाज अतिशय सुंदर आणि सर प्रत्येक शाळेमध्ये याचं प्रमोशन झालं पाहिजे, जेणेकरून जी येणारी पिढी आहे त्यांना कळायला पाहिजे की हिंदुत्वाचं महत्व काय आणि समर्थ रामदास स्वामी कोण होते आणि शिवाजी महाराज कोण होते. यांना अजून पण त्यांच्या शाळेमध्ये जे ख्रिश्चनची शाळा आहे त्यांना त्यांचं ख्रिश्चनचं त्यांना सांगितलं जातं, पण त्यांना हे महत्वाने पटवून दिलं जातं की मराठीमध्ये महान थोर व्यक्ती कोण होते हे त्यांना खूप गरजेचं आहे. आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न करत आहोत. पण जसं आता सर बोलले की प्रत्येकाने त्याचे नातेवाईक आहे याचा प्रचार प्रसार आपणच केला पाहिजे, दुसरं कोणी करणार नाही. म्हणजे आम्ही आमचे काही लिमिटेशन आहेत की आम्ही कुठपर्यंत पोहोचणार, तर ते प्रेक्षकाने आज 200, 200, 400, 800 असं वाढलं पाहिजे. तर तेही आपली एक मला वाटतं ड्युटी आहे. प्रत्येकाने मोबाईलच्या स्टेटस वरती जर रघुवीर आणला तर 11 करोड लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागला. कारण आज माणसाला श्वास नसेल तरी चालेल पण मोबाईल असला. विनंती हीच आहे की मोबाईलच्या स्टेटस वरती आपला रघुवीर आणि आपल्या रामदास स्वामींना प्रमोट समर्थांचं काम डोळे भरून सुद्धा झालं. थँक्यू व्हेरी मच. जय जय रघुवीर समर्थ. अजून काही प्रेक्षक आपल्या सोबत आहे, आपण त्यांना विचारूया. सर, आपण हा चित्रपट बघितला, समर्थांचा जीवनपट दाखवण्याचा प्रयत्न सगळ्या लोकांनी केलेला आहे, कसा वाटलं तुम्हाला? खरोखरीच हा जो चित्रपट काढला म्हणजे हे खरं पाहिलं तर फार दिवसापासून निघायला पाहिजे होतं. समर्थांचं जे चरित्र आहे ते कितकी विस्तृत आहे आणि ते अफाट आहे. त्याच्याबद्दल आता जरी ते दाखवलं तर त्याचं अजूनही पुष्कळ काही काही दाखवण्यासारखं आहे. इतकं सुंदर उत्तम. कारण म्हटलेलंच आहे समर्थांनी की हे एवढं दाखवण्या पाठीमागचं आणि लोकांना हे माहिती नाही आहे. दासबोध आहे, दासबोध करतात. आता जे बैठकीत आहे, बैठकीत असल्यामुळे बैठकीत सर्व निरूपण होतं, सर्व माहीत होतं. पण त्या व्यतिरिक्त जी काही लोक आहेत
त्यांना जे काही पाहिजे काय व समर्थ काय बा हे मुख्य आहे. आणि खरोखरीच हा चित्रपट इतका उत्तम काढला, प्रत्येक पावली क्षणिक सर्वांचं सर्व चरित्र त्यांनी इतकं उत्तम दाखवलं की असं वाटतं की आपण खरोखरीच समर्थांनाच भेटलो. समर्थांच्या मठामध्येच आहे. प्रत्यक्ष समर्थच आपल्याला वधवून घेतात आपल्याकडून, समर्थच बोलतात आपल्याकडून असं वाटतं. खरोखरीच असेच पिक्चर निघावे आणि ही अशी मी समर्थ चरणी आणि आपण सर्वांना सदिच्छा व्यक्त करतो. खरोखर फार उत्तम, अतिउत्तम. खरं तर आज आपण दिव्य ॲडलबला आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रचंड आपल्याला उत्साह आणि एक चेहऱ्यावरती वेगळाच आनंद बघायला मिळतोय समर्थ भक्तांची. प्रेक्षक आपल्यासोबत आहे, त्यांना विचारूया काय सांगाल आपण. जय सद्गुरू श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मी बैठकीत जाते, म्हणजे खूप वर्षापासून बैठकीला जाते की म्हणजे ऐकलेलं होतं की आता या पिक्चर बघितल्यामुळे मला प्रत्यक्षात अनुभवायला भेटलं, बघायला भेटलं काय काय समर्थांनी काय काय केलंय, काय काय कसं केलेलं आहे, कुठे कुठे मठ उभारले. म्हणजे खूपच छान आहे, बघण्यासारखं आहे की हा पिक्चर सगळ्यांनी महाराष्ट्रात सगळ्यांनी म्हणजे मुलांनी पण बघायचा, तरुण पिढीने पण बघायचं, सगळ्यांनी बघायचं. खूप छान पिक्चर आहे. जय सद्गुरू. जसं तुम्हाला अजून एक मी विचार असं वाटतं की बैठकीत निरूपण केलं जातं, ती ओळख केली जाते, परंतु आज ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे हे सहनिर्माते बडगुजर सर आपल्या सोबत आहेत, दिग्दर्शक आले, आज कलाकार देखील आलेले आहेत. त्यांनी प्रयत्न केला म्हणून आज अजून बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचतंय आणि खूप छान आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे की सगळ्यांनी बघायचं अर्जुन. म्हणजे खूपच छान आहे, खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. जय जय राम जय जय